सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। जतमधील लाडक्या बहिणीची साथ कोणाला? जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून सर्वच राजकीय कंबर कसली आहे। शहरातील लाडक्या बहिणीशी चर्चा करत मत जाणून घेण्याचा प्रयत्न सक्षम न्यूजच्या माध्यमातून करण्यात आला। सक्षम न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण जत मध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये काही मतदार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारतोय की बाबा तुमच्या मनातील नगराध्यक्ष कोण आहे आणि नगरसेवक आणि नगरसेविका कोण होईल असं वाटतंय। काही माता भगिनी आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारूया की बाबा त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे। मावशी, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला एकच वाटतंय की सिद्धू जाधव त्यांनी यावा। त्यांनी रात्रभर आम्हाला दिवसभर पाण्याची टंचाई असली हे असली तरी पण त्यांनी आमचं काम करून दिलेलं आहे। फोन लावला तरी पण आम्हाला पाणी त्यांनी सोडलेलं आहे काय। आणि आमचं भांड्याचं असू दे, कुठं लाडक्या बहिणीचं असू दे, हे असू दे, आमचं त्यांनी केवायसी करून आम्हाला लाडक्या बहिणीचं पेन्शन चालू केलेले आहे। तुम्हाला काय वाटतं मावशी? आम्हाला काय नाही, सिद्धू जाधव यावा असं वाटतंय। आणि कधी पण आम्ही फोन केलं तर लगेच धावून येतो। त्यासाठी आम्ही सिद्धू जाधव आणि कुमार साळेला निवडून देतो। आम्हाला सिद्धू जाधवाला निवडून आणायचं का आणायचं, कारण आम्हाला पाणी यायचा टाईम माहीत नसतो, तरी पण त्यांनी आम्हाला मोबाईलवर मेसेज सोडतात। आणि आमच्या लाडक्या बहिणीचा त्यांनी काम करून दिले। परत काबरावरी ज्याची ती काम करून दिली। म्हणजे मतदानचे बघताना आम्हाला वाटतं की हेच निवडून यावे चांगलं, कारण आमच्या गल्लीचं कोण निवडून आला तर त्यांनी आमची कामं कोणची बी करणार, असं ठोकून आणा हे आम्हाला गॅरंटी माहीत आहे। कारण मतदान व्हायच्या अगोदर त्यांनी आम्हाला एवढी कामं करून दिली 2-4, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटणार नाही की ह्यांनीच कामं नाही आम्हाला करून देणार म्हणून। त्याच्यासाठी आम्ही काय म्हणतो, कमालच आमचा निवडून येऊन अशी देवा घरी आमची नम्र विनंती आहेत ना। त्यांनी खूप भरपूर काम केलेलं आहे आमच्या गल्लीसाठी। तर आमच्याकडे तर रात्री 3 वाजता पाणी येते आणि रात्री 3 वाजता पाणी आलं तर आम्ही पाणी आलं नाही म्हणून फोन केलं तर ते दादा घरात किती पण वाजता कोणी असू दे तरी आमच्या गल्लीत येते। 3 वाजता पाणी बघतात, नाही आलं तर जाऊन येतं पाण्यावाला म्हणते ह्यांच्या गल्लीत पाणी आलं नाही, पाणी द्या म्हणते। त्यासाठी सांगतो सगळ्यांना, म्हणजे ह्या बारीनं गल्लीत सगळ्यांना कमळच निवडून यायला पाहिजे। वाटतं की आपलं हे जे विठ्ठलनगर सुधराव, म्हणजे कसं शाळा आहेत, लहान मुलांचे पाण्याची टंचाई आहे। म्हणजे वरचीवर कसं पाणी पहिला 4-5 दिवसाला येते, आता पण येते, पण कसं ना सिद्धूभाई यांनी कसं ना जास्त जिम्मेदारीनं काम घेतलंय। ते कसं करतात की बाबा लेडीजला काय प्रॉब्लेम नाही सगळे, आणि इथं कसं करून खाणारे सगळे आहेत, असं नाही की कुणाचं जॉब वगैरे। आणि ते करतात मॅसेज त्यांनी संध्याकाळी, म्हणजे उद्या पाणी असतंय पण बायकांना एवढं काळजी नसते, पण त्यांना काळजी असते, त्यांनी काळजीपूर्वक त्यांनी आम्हाला संध्याकाळी मेसेज टाकतात की बाबा लेडीजला काय प्रॉब्लेम होऊ नये, त्यांच्या घरच्या काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांनी मेसेज करून आम्हाला पाणी येते। जर कधी पाणी आलं नाही तर त्यांनी येतात गल्लीत की कुणाचा काय प्रॉब्लेम आहे, पाणी आले का नाही चेक करतात, मग पाणीवाल्यांना फोन लावतात, मग सगळ्यांना पाण्याची कुठलीच प्रॉब्लेम येत नाही। जिथल्या तिथं सगळे आता चालू आहे, मग गटारी वगैरे सगळं व्यवस्थित आहे। पण आता कसं थोडे घरं वगैरे आहेत पत्र्याचे, मग आम्ही एवढ्या आमची सुविधा त्यांनी न काय करता त्यांनी आम्हाला एवढं दिलंय। पण आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही कमळाला निवडून देणार, आणि ते न करता आम्ही न निवडता त्यांनी एवढे आमचे कामं केले, तर आम्ही निवडून दिल्यावर त्यांनी किती करतात एवढे आम्हाला गॅरंटी आहे। पण आम्हाला कसं थोडं एवढीच विनंती आहे की त्यांनी आले ना तर आम्हाला सगळ्यांना घरपूर वगैरे देतील ही आमची गॅरंटी आहे। म्हणून आम्हाला फक्त कमळालाच विनंती करून आणि कमळालाच मतदान द्यायचं आहे। धन्यवाद। म्हणजे भाजपवर तुमचा नक्की विश्वास आहे का? विश्वास आहे। नगर परिसरामधील काही महिला आहेत, त्यांना आपण विचारूया की त्यांच्या मनातील नगरसेवक व नगराध्यक्ष कोण आहे। काय वाटतंय तुम्हाला, कोण नगरसेवक असं वाटतंय? आम्हाला परसूभैया जवळ आहेत। रात्री 12 वाजता जरी फोन केलं, परसूभैया आमच्या 1 मिनिटाला आमच्या हजर असतात प्रत्येक गोष्टीत। आम्ही कमळालाच मतदान करणार, कुमार साळे आणि सिद्धू जाधवना निवडून आणून देणार। तुम्हाला काय वाटतंय ताई? पण कमळलाच मत करणार। लाडक्या बहिणीचे पैसे चालू आहेत आम्हाला, मग लाडक्या बहिणीचे पैसे आजपर्यंत आम्हाला आलं नव्हतं। पडळकर साहेब आल्यापासून आम्हाला पैसे मिळायला लागलेत। आता आम्ही सिद्धू जाधव आणि कुमार साळेला मतदान करून विजय करणार। म्हणजे पडळकर साहेबांवर तुमचा विश्वास आहे? पूर्ण विश्वास आहे आमच्या पडळकर साहेब। तुम्हाला काय वाटतंय ताई? आम्हाला वाटते कमळालाच मतदान करणार आम्ही। पडळकर साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे, त्यांनी कामं करतात, म्हणजे त्यांचं धडाडीचा नेता आहे तो, बरोबर। आतापर्यंत त्यांनी कुठल्याही कुणाला दबून राहत नाहीत, दबूनही राहत नाहीत, निधी भरपूर आणतात त्यांनी, आणि प्रत्येक वार्डात त्यांनी काम पण चांगलं करणार आहेत। आता आश्वासन दिलं त्यांनी, ते करतात पण। आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आम्ही कमळाला मतदान करणार, आरळी सरांना करणार, आमच्या हे दोन्ही उमेदवारांना